कंधार व लोहा एसटी आगार परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध स्थानिक पोलिसांच्या मदतीने विशेष धडक मोहीम। नमस्कार, महाब्रेकिंग न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। नांदेड जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल कत्रे पांगरेकर। कंधार व लोहा आगार अंतर्गत बस स्थानकच्या 200 मीटर नो पार्किंग झोनमधून राज्य परिवहन महामंडळाच्या महसुलावर परिणाम करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्याबाबत महाराष्ट्राचे परिवहन मंत्री मान्य श्री प्रतापजी सरनाईक यांनी दिलेल्या आदेशानुसार व मान्य मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी राज्य परिवहन महामंडळ मुंबई तथा पोलीस उपमहानिरीक्षक डॉक्टर प्रियंका नारनवरे यांनी दिनांक 2/6/2026 रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या आदेशानुसार राज्य परिवहन नांदेड विभागाचे विभाग नियंत्रक डॉक्टर चंद्रकांत वडसकर आणि सुरक्षा व दक्षता अधिकारी गोविंद मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार आगाराचे आगार व्यवस्थापक अभय वाढवे, बसस्थानक प्रमुख अनिल पळनाटे, वाहतूक निरीक्षक जगदीश मटंगे, प्रभारक ईश्वर गोरे यांनी कंधार पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल SR साखरे, पोलीस कर्मचारी अतुल क्षीरसागर यांच्या मदतीने कंधार बस स्थानकाच्या समोर 200 मीटर नो पार्किंग झोनच्या जागेमधून अवैध प्रवासी वाहतूक करणारे मिनी ट्रॅव्हल्स व अप्पे ऑटो यांना हटविण्यात आले व पुन्हा या परिक्षेत्रातून अवैध प्रवासी वाहतूक न करण्याबाबत सूचित केले। एसटी बसस्थानक परिसरात विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनामुळे महामंडळाच्या उत्पादनात घट होत असल्यामुळे तसेच अशा वाहनामुळे वाहतूक कोंडी होऊन रस्त्यावर वाहन चालकांमध्ये तक्रारी व भांडणे होत आहेत। तसेच स्थानिक नागरिकांची व प्रवाशांची गैरसोय होत आहे आणि छोटे मोठे अपघात होत असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षतेचे प्रश्न निर्माण होत असल्याने महामंडळाने ही विशेष धडक मोहीम हाती घेतली आहे। एसटी प्रशासन, सुरक्षा विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांच्या समन्वयामधून ही मोहीम अधिक प्रभावीपणे व यशस्वीरित्या राबविण्याचे नियोजन करण्यात आल्याचे आगार व्यवस्थापक श्री अभय भीमराव वाढवे यांनी सांगितले। सदरची मोहीम ही दिनांक 5 जून ते 15 जून या कालावधीत राबविण्यात येणार आहे। या विशेष धडक मोहिमेच्या उपक्रमामुळे एसटीच्या महसुलामध्ये वाढ होण्यास मदत होणार असून प्रवाशांना त्यांचा प्रवास अधिक सुरक्षितपणे करण्यासाठी मदत होईल। रस्त्यावरील अपघात कमी होण्यासाठी मदत होईल। बातमी व जाहिरातीसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नांदेड जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल कत्रे पांगरेकर। संपर्क 9405 35 96 96।